कोणार्कचं सूर्य मंदिर ओडिशातील जगन्नाथपुरीजवळ असलेलं 13व्या शतकातील सूर्य मंदिर आहे. जगन्नाथपुरीपासून हे मंदिर 35 किलोमीटर ईशान्य दिशेला आहे. या मंदिराच्या बांधकामात प्राचीन भारतीय वास्तुकलेतील सुवर्ण गुणोत्तराचा वापर केलेला आहे आणि खूप सुंदर असे शिल्प इथे तुम्हाला कोरीवकाम केलेली शिल्प बघायला मिळतील आणि आजूबाजूचा परिसर खूप छान असा सुशोभित केलेला आहे. या मंदिरात सूर्यदेवाला समर्पित असे अनेक शिल्प आहेत आणि ही शिल्प इतकी सुरेख अशी आहेत, उत्कृष्ट कोरीवकाम केलेलं असं सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. इथे आलात तर अगदी अक्षरशः मनाला इतकं शांती मिळते आणि मन प्रसन्न होऊन जातं की कसं हे काम आणि कशी ही कलाकुसर केलेली असेल. या मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि हे संपूर्ण मंदिर अगदी रथाच्या स्वरूपात आहेत, ज्यात 24 चाके आहेत आणि त्यांना 7 घोडे आहेत आणि ते 7 घोडे ओढत आहेत अशा पद्धतीने हे मंदिर आहे. भारतीय प्राचीन वास्तुकलेचा एक अद्भुत चमत्कार असलेले हे कोणार्कचं सूर्य मंदिर, ह्याच्यामध्ये खूप असंख्य अशी रहस्य आहेत. त्याच्यामध्ये सर्वात मोठं रहस्य म्हणजे कायमचं बंद असलेलं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारामागे बरेचसे आख्यायिका इथे सांगितले जातात आणि बघा हे सुंदर असे रचनेचं हे मंदिर. खूप जण इथे सेल्फी फोटो काढत होते आणि मलाही खूप इतकं प्रसन्न वाटत होतं. खूप सुरेख असं हे मंदिर आहे. इथे तुम्ही आलात कधी कोणार्कला, भुवनेश्वरला, तर नक्की या मंदिरात भेट द्या. मागच्या बाजूने तुम्ही गेलात तर मोठा गार्डनचा परिसर आहे. खूप सुशोभित केलेलं हे असं प्रसन्न वातावरण आहे आणि छायामाता आहे आणि नवग्रह सुद्धा इथे आहे. धन्यवाद.